श्री स्वामी समर्थ। चला तर आज आपण बनवूया लाटीव पाटवडी रस्सा भाजी। तर आता लाटीव पाटवडी वेगळी आणि पाटवडी वेगळी, त्या टाईप पण थोडासा वेगळा प्रकार। तर आता आपण त्याआधी पुढे तुम्हाला सांगतेच कसं बनवायची लाटीव आणि पाटवडी कशी असते ते। त्याच्या आधी आपण एक कांदा, एक टोमॅटो आणि वल्ल्या नारळाचा खोबळा भाजायला ठेवून घेऊ। आता वल्लं नारळ उपलब्ध नसेल तर आपलं तुम्ही खोबरं घ्यायचं वाळलेलं। हे सगळं छान भाजून घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे। आता आपल्याला हे बारीक त्याचे काप करून घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। आता लाटीव पाटवडी म्हणजे बेसन पिठाचं कणिक मळून आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत। आणि पाटवडी रस्सा म्हणजे पाटवडी म्हणजे बेसन हटून थापून नंतर त्याच्या वड्या पाडायच्या, त्याला पाटवडी असं म्हणतात। जी की आमच्या इकडं पित्राच्या महिन्यामध्ये बनवली जाते। पण बरेच जणांचं असं आहे की जी भाजी लाटीव पाटवडी आहे त्याला पण पाटवडी असंच बोलतात, पण आपल्या इकडं प्रत्येकाच्या इकडे वेगवेगळं बोललं जातं म्हणा। पण आमच्या इकडे याला लाटीव पाटवडी आणि बेसन हटून बनवलेल्याला पाटवडी असं म्हणतात। इकडं मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे। आता बेसन पीठ घेतले, त्याच्यावरती लाल तिखट, हळद आणि थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत। नंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्याचा घट्टसर आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे, थोडं थोडं पाणी टाकून। मस्त असा घट्ट गोळा मळून घेतला आहे का, आता तो आपल्याला लाटता आला पाहिजे। आता इकडं आपण रस्सा बनवून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घेऊ आणि आपण मसाला जो वाटून घेतलेला आहे, खोबरं, लसूण, कोथिंबीर, कांदा भाजलेला सगळं तेलामध्ये टाकून घेऊ आणि छान याला आता थोडंसं परतून घ्यायचं आहे। भाजी बनवताना जेवढा मसाले छान तुम्ही परतून घेता तेवढी भाजीची चव जास्त वाढली जाते। त्याच्यामुळे भाजी बनवताना कधीच घाई गडबड करायची नाही, थोडंसं छान शांत मनाने। आणि पहिली गोष्ट म्हणजे स्वयंपाक बनवताना जेवढा तुम्ही असं जीव ओतून त्याच्यामध्ये स्वयंपाक बनवता, जेवढा मनातून बनवता तेवढा स्वयंपाक छान होतो। आता आपण 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि आपला घरचा काळा मसाला। बस एवढेच मसाले, बाकी काही टाकायची गरज नाही आहे। आता छान हे मिक्स करून घेऊ आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेच पाणी आपण याच्यात टाकून थोडा वेळ आपण तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून घेणार आहोत। मस्त बघा असं तेल सुटलेलं आहे या मसाल्याला। आता आपण तुम्हाला तुमच्या क्वांटिटीनुसार जेवढं पाणी टाकायचं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता। आता मी 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे, म्हणजे बरोबर एकदम भाजी होती, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। मस्त असं बघा पाटवडीचा लाटीव पाटवडीचा रस्सा तयार आहे आणि आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊ। मस्त असा झणझणीत रस्सा। आता इकडं उकळी फुटेपर्यंत आपण इकडं कणिकेची अशी पोळी चपाती लाटल्यासारखी मोठी लाटून घ्यायची आणि नंतर आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। आधी असं उभं कट करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला आडवं कट करून घ्यायचं आहे। आणि आपले व्हिडिओ साध्या आणि सोप्या भाषेतील असतात, त्याच्यामुळे बोलण्यामध्ये जरी काही चूक होत असेल तर नक्कीच तुम्ही समजून घ्याल। कारण की माझं चॅनल काय जास्त दिवसाचं नाही, आता नवीन चॅनल आहे। थोडंसं आणखी नवीन शिकण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि बोलण्यामध्ये पण बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे। पण आमची बीडची आणि मराठवाड्याची भाषा ही अशीच राहील, अजिबात बदलणार नाही। कुठं गेलो तरी भाषा आमची हीच असते। आता आपण अशा बघा वड्या पाडलेल्या आहेत। रस्सा पण छान उकळला होता,
त्याच्यामध्ये आता टाकून घ्यायच्या सगळ्या वड्या. आता मस्त स्थिर कमी गॅसवरती आपल्याला भाजी छान कडवून आणि शिजवून घ्यायची आहे. मस्त बघा तेल सुटलेलं आहे भाजीला लगेच. जेवढी छान कमी गॅसवरती कडवून देतात तेवढी मस्त भाजी लागते. मस्त एक नंबर जबरदस्त अशी आपली लाटीव पाटवडीची भाजी तयार आहे. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीत तयार करून बघा. आणि आपल्या चॅनलवरती रोज असेच नवनवीन साध्या आणि सोप्या भाषेतील व्हिडिओ येत असतात. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशा साध्या आणि सोप्या भाषेतील व्हिडिओसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची आपल्याला गरज आहे. बघू शकता तुम्ही असं झणझणीत किती भारी दिसायला लागलेली आहे लाटीव पाटवडीची भाजी. धन्यवाद.